नमस्कार मित्रांनो, स्वागतम आनंदी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये आता हा विद्याधर शलाकाकडे आलेला आहे आणि शलाकाला म्हणतो की शलाका, अगं होळी ग होळी, पूर्णाची पोळी आणि मालक साहेबांच्या पोटात बंदुकीची गोळी। तेव्हा शलाका त्याचं बोलणं ऐकून घेते। तो पुढे म्हणतो की शलाका, अगं त्या पोरांनी मात्र त्या मालक साहेबांच्या म्हणजे त्या युगंधरवर असा काही विश्वासाचा बॉम्ब फोडलेला आहे, बाप रे बाप। आणि खरं तर त्या दिवशी तू बघायला हवं होतं त्या बाप लेकामध्ये आता मात्र अशी विश्वासाची एक भिंत अविश्वासाची उभी केलेली आहे। या जन्मात तरी कोणी ती पाडू शकणार नाही अशी मी दरी निर्माण केलेली आहे। शलाका, तू बघत राहा की आता बाप लेकामध्ये नक्की काय घडत आहे। म्हणून विद्याधर आता नाचायला सुरुवात करतो। तो जोरजोराने नाचत असतो आणि तेवढ्यात शिल्पा त्याला म्हणते की विद्याधर, अरे हे नाचणं जरा बंद कर, अरे जरा डोक्याची दारं उघड। तू चिठ्ठी बदलून मुलामध्ये आणि बापामध्ये जी दरी निर्माण केली, अरे हे मला मान्य आहे, पण तुला इतकी साधी गोष्ट कशी कळाली नाही? कारण मुलं उद्या गाठणार आनंदीला जाब विचारण्यासाठी व आनंदी मात्र आता मुलांना हे सांगण्यासाठी शेवटी गाठणारच आणि ती म्हणणारच की तिचं आणि युगंधरचं लग्न कोणत्या भयानक परिस्थितीनुसार झालं होतं। आणि जर उद्या मुलांना समजलं म्हणजे तुला त्यांच्या लाडक्या काकांना आनंदीवर घाणेरडी नजर टाकण्यापासून आणि तिचा छळ करण्यापासून हे सर्व थांबवण्यासाठी रोखण्यासाठी आता युगंधरला कसं आनंदीशी लग्न करावं लागलं होतं हे लक्षात का आलं नसेल तुझ्या। तेव्हा आता विद्याधर डोक्याला हात लावतो आणि म्हणतो की शलाका, अगं ही गोष्ट माझ्या लक्षात का आली नसेल नाही, म्हणजे या अँगलला कधी मी याचा विचारच केला नव्हता। तेव्हा मात्र आता शलाका म्हणते की अरे विचार कर, जेव्हा तू जेथे विचार करायचा थांबतो तेव्हा तेथे मी माझा खेळ खेळायचा सुरू करते, त्यामुळे तू काळजी करू नकोस। इथून पुढे काय आणि कसा खेळ करायचा आहे तर माझं सगळं ठरलेलं आहे। तेव्हा आता शलाकाचा पुढचा प्लॅन तयारच असतो। हे आता ऐकून आता विद्याधर खुश होतो आणि म्हणतो की हो का? तर शलाका म्हणते की हो। विद्याधर विचारतो की पुढे काय करण्याचं ठरवलेलं आहे, नक्की काय आहे तुझा प्लॅन? अगं पण हा डाव आपल्यावर पलटण्या अगोदर आपण सुद्धा काहीतरी करायला पाहिजे। त्यावरती आता लगेच शलाका म्हणते की अरे विद्याधर, तू कळतं का, कागदावरची फक्त तू शाई बदललीस, पण ती आनंदी मात्र काय सत्य आहे हे सांगण्याच्या अगोदर ती असं काही डाव रचेल की तिची जीवच कापली जाईल। तेव्हा विद्याधर म्हणतो की हो, आणि मग ती युगंधर आणि त्याची पोरं सत्याचा शोध घेण्या अगोदरच आपण रचलेल्या जाळ्यामध्ये असे कसे अडकतील त्यांच्या आयुष्याची राख झाल्याशिवाय नाही राहणार। तेव्हा आता शलाका म्हणते की करेक्ट, यालाच म्हणतात की शलाकाचा। तर विद्याधर जोरात ओरडून म्हणतो की धमाका। म्हणून दोघंही एकमेकांकडे बघून खूप खुश हसत असतात आणि विद्याधर आता पुन्हा नाचायला सुरुवात करतो। त्यानंतर आता युगंधर आपल्या रूममध्ये समिधाचं पेंटिंग काढत आहे, चित्र, आणि ते सर्व काढत असताना पृथ्वी त्याच्याशी जे काही आतापर्यंत वागलेलं आहे ते सर्व क्षण आता युगंधरला आठवतात। वडाची पूजा करायला गेला तेव्हा सुद्धा जाब पृथ्वीने विचारलेलं असतो कुणासाठी आता ही पूजा करण्यासाठी गेलात। तेव्हा आता युगंधर हे सर्व आठवत आपलं पेंटिंग पूर्ण करत असतो। त्यानंतर मात्र आनंदीने जे सजेशन दिलं आहे की पृथ्वीची जी आता ही नवीन साडीची जी लॉन्च आहे तर ती आयडिया आपल्यासाठी ह्या कारखान्यासाठी फायदेशीर ठरू शकते। ही संधी तुम्हाला दोघांना एकत्र आणण्याची खूप चांगली आहे। आणि त्यानंतर मात्र आता जी प्रेस कॉन्फरन्स आहे तर ती ठरलेली असते। युगंधर आणि पृथ्वी एकत्र आलेले आहे आणि पृथ्वीने म्हणजे जी शाल आता बनवलेली आहे आनंदीच्या हाताच्या रक्ताची, त्यावर ठसे उमटून ती शाल त्याने आपल्या अंगावर घातलेली आहे आणि पृथ्वी आपल्याबरोबर किती छान वागायला लागलेला असतो। त्यानंतर हे सर्व क्षण त्याला आता आठवत असतात। आणि जेव्हा मात्र आता त्याने आपल्या लॉनचं नाव ठेवलं होतं त्यावेळेस त्यांनी आपल्या आईचं जे कौतुक केलं होतं त्याबरोबर आता तो बाबा हा शब्द बाबांना सगळ्यांच्या समोर म्हटला होता हे सुद्धा आता सगळे क्षण युगंधरला आठवत आहे। अभिमानाने त्यावेळेस युगंधरने आता पृथ्वीच्या खांद्यावर हात ठेवलेला असतो। त्यानंतर आता हा कार्यक्रम झाल्यानंतर आता जो काही फॅमिली ट्रीज आहे त्यामध्ये ते फोटो वगैरे सगळे पृथ्वीने जाळून टाकलेले आहे। हा सुद्धा घडलेला प्रकार युगंधरच्या डोळ्यासमोर त्याला आठवतो आणि तेव्हापासून मुलांच्या जे काही मनामध्ये गैरसमज निर्माण झालेले आहेत आणि आता मुलं त्यावेळेस जे काही अपमान करून बोललेले आहे आनंदी आणि युगंधरचं झालेल्या लग्नाबद्दल ते सगळं मात्र आता मुलांना एक वेगळा धक्का बसलेला असतो आणि मुलं किती रागावलेली आहे। मुलांनी आता आपल्याशी असलेलं नातं सुद्धा तोडलेलं आहे हे सगळं आता युगंधरला आठवत असते। आणि त्यानंतर आता त्या फोटोवरून सुद्धा समिधाच्या किती वादळ झालं, सगळे फोटो मुलांनी आपल्या रूममधून काढून नेले। तेव्हा हे सगळं आठवून तो आपल्या मनात म्हणतो की हे बघ समिधा, आज जेव्हा मुलं माझ्यावर इतकी चिडली होती तेव्हा खरंच मला म्हणजे वाईट वाटलं
नव्हतं. पोरांचा राग आहे तर तो खरंच मला आतून सहन होत नव्हता. माझं काळीच तुटलेलं आहे ग. इतकं मला वाईट वाटत होतं. अगं तुझ्या आणि माझ्या प्रेमावर प्रश्न उभा केला. माझं तुझ्यावर प्रेमच नाही असे आरोप मुलांनी माझ्यावर केलेत. आणि समिता तुला तर माहितीच आहे माझ्या या छातीवर फक्त आणि फक्त तुझा श्वास आहे. आणि हे बघ समिता, दुसरं जर काही झालं असतं तर ते सर्व मी सहन केलेलं असतं. कारण त्याने एक मस्त समिताची आता मस्त चित्र काढलेलं आहे, तिचं हुबेहूब चित्र. आणि त्या चित्राकडे बघत तो आता तिच्याशी हे सर्व बोलत आहे. परंतु समिता, मुलांनी माझ्या प्रेमाचा लिलाव केला, त्यापेक्षा मात्र कोणताही इतका मोठा घाव माझ्या काळजावर असू शकत नाही. इतका मोठा काळजावर माझ्या घाव बसलेला आहे. युगंधरचा आता पूर्णपणे आवाज खाली बसलेला असतो. त्याला इतकं वाईट वाटत आहे, डोळे भरून येत आहे. हृदयातून मात्र आता एक असं पूर्णपणे तो अगदी कोमजून गेलेला आहे असे तो बोलत असतो. त्यानंतर आता मात्र आनंदी सुद्धा विचारतच आहे. तिला मात्र पृथ्वी युगंधरला सगळ्यांच्या समोर जे जे काही बोलला ना ते सर्व आठवत असतं. आणि मुलांनी सुद्धा आता आनंदीवर सुद्धा आरोप केलेले आहे ते सुद्धा आठवतं. आणि त्यानंतर धनश्री सुद्धा आता आनंदीलाच अगदी आरोपी ठरत आहे की अगं तुझ्यामुळे आज मुलं आणि मालकसाहेब हे दुरावले गेलेले आहेत. आणि भाऊजींना मुलांसमोर आज खाली मान घालावी लागली आहे, ते पण तुझ्यामुळे. आणि का तू असं केलंस? कशाला त्यांच्याबरोबर लग्न करायचं होतं? आणि युगंधर सुद्धा आनंदीला म्हटलेला असतो की हे बघ आनंदी, तू तेव्हा का असं केलंस? काय गरज होती तुला हे सर्व करण्याची? मला सांगून द्यायला होतं की आपल्या लग्नाबद्दल. तेव्हा आनंदी या सगळ्याचा विचार करत असते आणि तिला खरंच आता खूप असं वाईट वाटतं. आणि माझ्या मुलामध्ये आता अशी एक प्रकारची भिंत उभी राहिलेली आहे, ती कुठल्याही प्रकारे सांगता नाही येणार, हे सर्व तिला आठवते. आणि आता युगंधरला किती वाईट वाटलेलं आहे. त्यामुळे आनंदीला सुद्धा आता खूप टेन्शन येतं, तिच्या डोळ्यात पाणी येतं. पृथ्वी मात्र आनंदीशी ज्या पद्धतीने रिॲक्ट झालेला आहे ते सुद्धा क्षण तिला आठवत असतात. आणि तेवढ्यात मात्र आता आनंदीला चक्कर येत असते. या सगळ्याचा विचार करून करून आनंदी पूर्णपणे गहाळ झालेली आहे. आणि तेवढ्यात तिला चक्कर येऊन ती खाली पडणार. तोच लगेच आता छायाताई, आरती आणि आर्ची या दोघींना घेऊन येतात. ते दोघी धावतच येतात. आनंदीताई करत आणि तिला धरतात. आनंदी म्हणते की आर्ची आणि आरती, काय झालं? तुम्ही आता इथे कशात? येथे काय करतात? तेव्हा आरती म्हणते की हे बघ, आम्हाला छायाताईंनी फोन करून सर्व सांगितले आणि येथे बोलावून घेतलं. आता आनंदी रडत असते. आनंदी म्हणते की आरतीताई, मी हारले. माझ्यामुळे हे घर उघड्यावर झालं. खरंच मी हारले. मला वाईट वाटतं. सगळं काही मी नीट सावरण्याचा प्रयत्न केला, परंतु मी अपयशी ठरले. आनंदी हे सगळं म्हणून रडत असते. तर आरती तिला समजावते की आनंदी, तू वेडी आहेस का? तू हारणार. तू कधीच हारू शकत नाही. हे बघ आनंदी, कधीही आता असा विचार मनामध्ये आणू नकोस. माझ्याच्याने काही होणार नाही असा मनामध्ये तू संशय का घेतेस? का तू तुझ्यावर आरोप स्वतःवर करते? अगं तूच आमची हिंमत आहे आणि तूच जर अशी बोलायला लागली तर आमचं कसं होईल? त्यावरती आर्ची म्हणते की हो दीदी, जिने स्वतःच्या डोळ्यातील अंधाराला बाजूला ठेवून आम्हाला जगायला शिकवलं. हे बघ, ही परिस्थिती तुझ्यासाठी काय चीज आहे हे तर तू सहजपणे अगदी पार पाडू शकते. तू तर नेहमी आम्हाला लढण्यासाठी ताकद देते. मग तू सांग ना गं, इतकी कशी खचून गेली? अगं मला पूर्ण म्हणजे विश्वास आहे, खात्री आहे की या तुटलेल्या घराला तू पुन्हा सावरशील, पुन्हा एकत्र जोडशील. आरती म्हणते की हो अगं आनंदीताईशील आर्ची एकदम बरोबर बोलत आहे. आणि या घरात तू मात्र एकटी नाहीस. आम्ही आहोत ना तुझ्या बरोबर. आपण तिघी मिळून लढूयात. तेव्हा आर्ची आपला हात पुढे करते आणि म्हणते की एक. त्यानंतर आरती आपला हात ठेवते आणि 2 असं म्हणते. आनंदी आपला हात ठेवते आणि 3 असं म्हणते. तर तिघी आता एकत्र 4 असं म्हणतात. आणि आबा जे काही जाधवांच्या नाती आहे तर त्या यामध्ये अति हुशार. आता त्या आनंदीला खुश करतात. आणि आता मात्र आनंदीच्या चेहऱ्यावर आनंद आलेला असतो. आरती आणि आर्ची यांनी मात्र आनंदीला ह्या सगळ्या आता जे काही तिला दबाव आलेला असतो त्यातून बाहेर काढलेलं असतं. आनंदी खचून गेलेली आहे. त्यातून तिला एक आता अशी उमेद दाखवलेली असते. त्यानंतर आरती म्हणते की आपण ह्याच हुशारीने आणि परत पुन्हा ताकदीने आपण हे घर पुन्हा उभारूयात. तू अजिबात काळजी करू नकोस. आम्ही आहोत ना, नीट करूयात. फक्त शांत राहा. या सगळ्या गोष्टीचा विचार तू करू नकोस आणि बाकी तू टेन्शन घेऊ नकोस. आपण आहोत ना तिघीजणी, सगळं व्यवस्थित करूयात. म्हणून आर्ची आणि आरतीने आनंदीला आता खुश केलेलं असतं. आणि त्या तिघी आता एकमेकींना घट्ट मिठी मारतात आणि खूप खुश होतात. छायाताई आता त्यांचं प्रेम बघून आता खुश होतात. आनंदीताईंच्या चेहऱ्यावर आनंद आलेला आहे, त्यामुळे त्यांना सुद्धा फार भारी वाटतं. आनंदी खुश होत आरतीताई आणि आर्ची या दोघींना थँक्यू असं म्हणते.
ती खुशच म्हणते की वेडी कुठली, निघू का आता आम्ही, चल आम्ही निघतो. तेव्हा आरची पुन्हा घट्ट मिठी मात्र आपल्या आनंदीला मारते. तेव्हा आता आरती आणि आरची निघून जातात. आनंदीला खूप छान वाटतं, ती खूप खुश होते आणि ती म्हणते की छायाताई खरंच थँक्यू, खूप खूप आभार, कारण तुम्ही हे सर्व माझ्यासाठी केलं. छायाताई म्हणतात की बरं ठीक आहे, चला आनंदीताई आता आपण झोपायला जाऊया. तेव्हा आनंदी म्हणते की मी आलेच, तुम्ही पुढे व्हा. तेव्हा छायाताई म्हणतात की ठीक आहे आणि त्या पुढे झोपायला जातात. मात्र आता आनंदी 1 2 3 4 5 6 असे पावलं मोजत मोजत आता समिताताईंच्या फोटोसमोर आलेली आहे. बरोबर समिताताईंच्या फोटोसमोर येते, डोळे बंद करून आता ती हात जोडते आणि म्हणते की समिताताई तुम्हाला तर माहितीच आहे की माझं मन स्वच्छ आहे, आज मात्र मला तुमच्या आशीर्वादाची आणि ताकदीची गरज आहे. समिताताई माझ्यामुळे आज हे घर उघड्यावर आलेलं आहे खरं, पण तुमच्या आशीर्वादाने मला ते पुन्हा उभं करून दाखवायचं आहे. तुमचा आशीर्वाद माझ्यावर कायम राहो. तेव्हा आनंदी मात्र आता समिताताईंच्या फोटोला मनोभावाने हात जोडते आणि प्रार्थना करत आहे. आणि तेवढ्यात आता हा नालायक विद्याधर तेथे तिच्या मागून येतो आणि तिला बघतो आणि म्हणतो की ए वेडे, अगं ते निर्जीव फोटोसमोर कसलं गाऱ्हाणं मांडतेस, तो फोटो आहे तो निर्जीव आहे आणि तो भिंतीवरचा फोटो तुला आधार देणार आहे का. त्यावरती आनंदी त्याला सुद्धा उत्तर देते, फोटो जरी निर्जीव असला तरी सुद्धा फोटोतील व्यक्तीच्या भावना, संस्कार आणि आता या घरातील प्रेम अजून सुद्धा जिवंत आहे. शेवटी हेच संस्कार माझे ताकद बनतील तर पुन्हा एकदा उभारण्यासाठी. आता हे ऐकून विद्याधर म्हणतो की हो का, तर सगळं तुझ्यामुळे झालेलं आहे, तुझ्यामुळे हे घर रस्त्यावर आलेलं आहे. आणि कसले विचार आणि कसली ताकद, कसला विचार करतेस तू, काही शक्य नाही होणार. तेव्हा आनंदी सुद्धा घाबरत नसते. आनंदी त्याला उत्तर देते की हे घर माझ्यामुळे रस्त्यावर नाही आलेले, हे सगळं झालेलं आहे तर ते तुमच्या मनातील कपटामुळं. खेळ आहे तो आता संपलेला आहे, कारण माझी लढाई सुरू झालेली आहे. तेव्हा विद्याधर हसतो आणि म्हणतो की हो 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 लढाई, अगं तुझ्या डोळ्यांना तर काही दिसत नाही, हातामध्ये फुटकी कवडी नाही आणि बाई चालली कुठे लढाईला. आता आनंदी सुद्धा त्याला उत्तर देते की पैशांच्या जोरावर माणसं विकत घेता येतात, पण सत्याच्या मागे मात्र स्वतः देव उभा राहतो. आणि हे बघा विद्याधर सर, आता किती काही झालं तरी शेवटी मी तुम्हाला हारून दाखवणारच आणि या घरामध्ये तुम्हाला एकटं पाडून सुद्धा दाखवणार. किंवा आता विद्याधर हसतो. विद्याधर आता आनंदीवर खूपच हसत असतो आणि म्हणतो की हे बघ डोळ्यामध्ये अंधार आणि चालली ढगाला मिठी मारायला. तेव्हा आनंदी सुद्धा त्याला कडेकोरपणे उत्तर देते आणि विद्याधरला असं वाटतं की हिला दिसत नाही आणि ही काय करणार आहे, इथं फक्त बढाया मारते, हिच्याच्याने काहीच होऊ शकत नाही म्हणून तो तिच्यावर हसत असतो. गोष्ट सांग, इतके भयंकर डायलॉग तुला लिहून तरी कोण देत आहे म्हणून तू इतकी बोलत आहे. नाही म्हणजे मला तर असं वाटतं की तू काही डायलॉग रायटर वगैरे ठेवला की काय, म्हणून आता विद्याधर हुशारकी मारत असतो. त्यावरती आनंदी सुद्धा त्याला उत्तर देते, हे तर काहीच नाही, माझा शेवटचा जो काही डायलॉग असेल ना तर मात्र मी तेव्हाच बोलेल जेव्हा तुम्ही स्वतः तुमचं नाक माझ्या पायावर घासताल. त्या दिवशी हे सर्व मी तुम्हाला बोलून दाखवेल आणि हे सगळ्याची मी तुम्हाला आठवण करून देईल. विद्याधर तिच्याकडे बघत असतो आणि म्हणतो की काय बोलतेस, मी आणि तुझ्या पायावर डोकं ठेवणार, अगं तू शुद्धीवर आहे का, आणि हे तुझं स्वप्न आहे ना ते कधीच पूर्ण नाही होणार, असे स्वप्न दिवसाढवळ्या बघू नकोस. त्यावरती आनंदी त्याला उत्तर देते की हे स्वप्न नाही, माझा विश्वास आहे. म्हणून आनंदीने आता विद्याधरच्या समोर आपला पदर आहे तर तो कमरेला खोसलेला असतो एकदम अगदी ताकदीने आणि जिद्दीने. तेव्हा आता विद्याधर तिच्याकडे बघतच असतो, ते पण तोऱ्यातच. आपला पदर कमरेला खोसून आनंदी उत्तर देते की तो दिवस आहे ना तो मी तुम्हाला लवकरच दाखवेल, जेव्हा तुम्ही तुमचं नाक माझ्या पायावर घासाल आणि तेव्हा तुम्हाला समजेल की एका अंध स्त्रीचा डोळस अभिमान. तेव्हा आता विद्याधर म्हणतो की वा, बघूयात तुझा स्वाभिमान किती दिवस टिकतोय तो. तोरेतच आपल्या डोक्यावरून हात फिरवत तो आनंदीच्या समोरून निघून जातो. आनंदीने त्याला अगदी कडेखोर उत्तर दिलेलं असतं. त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळी माई आणि बापू आता ते टेन्शनमध्ये असतात. आनंदीकडे घाईने येतात. आनंदीला म्हणतात की आनंदी, अगं काल रात्रीपासून मुलांनी तिघांनीही आता खोलीत एकमेकांना कोंडून घेतलेलं आहे. एका मुलानेही खोलीच्या बाहेर पाऊल टाकलेलं नाही, एकाही मुलांनी अन्नाचं कण घेतलेलं नाही. तेव्हा माईंचा जीव मुलामध्ये गुंतलेला असतो, काय करावं. तेव्हा आनंदी म्हणते की माई, हे बघा मला तुमची मुलाविषयी असणारी तळमळ कळते, परंतु हे बघा माझ्यावर विश्वास ठेवा आणि असे कोणतेही वाईट विचार मनामध्ये आणू नका. माझी पूर्ण खात्री आहे की जेव्हा मुलांना हे लग्नामागचं सत्य जेव्हा समजेल, जेव्हा त्यांना समजेल की त्यांच्या विद्याधर काकाने माझ्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला होता आणि मालक साहेबांनी माझी अब्रू वाचवण्यासाठी हे लग्न केलं होतं, आणि तेव्हा मात्र मुलं त्यांच्या वडिलांना नक्की माफ करतील. जरी सुद्धा मुलांनी आता या घरची सून आणि त्यांची आई म्हणून मला नाही स्वीकारलं तरी सुद्धा मला त्याचा
काही फरक पडणार नाही, पण त्यांनी आपल्या वडिलांचा आयुष्यभर द्वेष करायला नकोय. तेव्हा आता हे सर्व ऐकून बापू म्हणतात की आनंदी, तुझं म्हणणं 100% बरोबर आहे. अगं पण ही गोष्ट मुलांच्या कानावर कशी पोहोचायची, कारण मुलं तर रूमच्या बाहेर सुद्धा पडायला तयार नाहीत आणि काही ऐकून घ्यायला तर बाजूलाच. तेव्हा आता आनंदी म्हणते की त्यासाठी बापू आम्ही एक मार्ग शोधलेला आहे. त्यावरती माई विचारतात की अगं आम्ही म्हणजे नक्की अजून तुझ्यासोबत आहे तरी कोण. तेवढ्यात आरती आणि आर्ची तेथे येतात आणि म्हणतात की आम्ही आहोत आनंदी बरोबर. तर आता आर्ची म्हणते की हो. माई म्हणतात की तुम्ही. आर्ची म्हणते की हो. बापू आणि माई आर्ची आणि आरतीला बघून खूप खुश होतात. आर्ची म्हणते की आम्ही दोघी पूर्ण ताकदीने तिच्या सोबत आहोत. तेव्हा बापू म्हणतात की हो हो हो, आणि दोघेही आता खूप खुश होतात. माई आणि बापू सुद्धा खुश होतात. आनंदी म्हणते की अगं तुम्ही तर अगदी वेळेवर आलात. आणि आता आनंदी खुश होत माई आणि बापूंना म्हणतं की माई आणि बापू आता मात्र आरतीताई आणि आर्ची ह्या दोघेही माझ्या मागे ढाल बनून उभे आहेत. तेव्हा आता बापू विचारतात की अगं पण तुमचा प्लॅन काय आहे तो तरी सांगा. तेव्हा आनंदी त्यांचा नक्कीच जो काही ठरलेला प्लॅन आहे तो माई आणि बापूंना समजावून सांगत असते. तेव्हा आता माई आणि बापू त्यांचा प्लॅन ऐकून घेतात आणि खूप खुश होतात आणि म्हणतात की वा वा मुलींनो, मानलं तुम्हाला. एकदम खोलवर विचार करून तुम्ही हा डाव आखलेला आहे. खरंच वाव. म्हणून बापू तर खूप कौतुक करत आहे. आणि तेवढ्यात आता माई म्हणते की हो ना आनंदी. माई खुश होत म्हणतात की आनंदी, देवानेच तुला बुद्धी दिली बघ ग. देव करू आणि अंधारात सुद्धा आपल्याला वाट सापडो असे खुशून म्हणतात. त्यानंतर आता ते ऐकून आनंदी म्हणते की माई आणि बापू मला आशीर्वाद द्या. सत्याची लढाई आपण अगदी लढायला चाललो, त्यामध्ये आपल्याला यश मिळेल. तेव्हा माई म्हणते की अगं हे बघ आनंदी, आमचा आशीर्वाद तर कायम तुझ्या पाठीशी आहे. तेव्हा आनंदी खुशच म्हणते की आता मुलांच्या मनातील हा सगळा गैरसमज दूर होऊन दे आणि त्यांचं आणि त्यांच्या वडिलांचं नातं आहे तर ते पुन्हा एकदा प्रेमाने जुळून दे आणि पुन्हा एकदा एकत्र त्यांना येऊन दे. त्यानंतर आता मुलं मात्र अशीच रूम मध्ये झोपी गेलेली आहेत. पृथ्वी तर सोफ्यावरच झोपलेला आहे आणि प्रांजल खाली आणि मिताली मात्र आता बेडवर झोपलेली असते. तेवढ्यात तिला जाग येते आणि आता प्रांजल मात्र झोपेमध्ये बडबड करत असतो. बाबा का असे वागलात तुम्ही, का असे वागलात. तेवढ्यात आता ही मिताली उठते आणि मिताली उठून मात्र आता ती प्रांजलच्या जवळ येते आणि त्याच्या अंगावर टाकून त्याला आता झोपी लावते. ते आता प्रांजलची ती अवस्था बघून मितालीला फार वाईट वाटत असतं. तेवढ्यात मात्र आता मिताली ही पृथ्वीकडे येत असते, परंतु तेथे खाली पाल पडलेली असते. मिताली मात्र पाल बघून इतकी घाबरते आणि पाल पाल करत असते. तिच्या पायाला लागलेली असते आणि तेवढ्यात पृथ्वी आणि प्रांजल दोघंही उठतात. पृथ्वी मितालीकडे येत असतो तेव्हा मिताली म्हणते की अरे दादा तेथे पाल आहे पाल. माई आणि बापू मात्र आता दोघंही इतके बाहेरून हसत आहे. त्यांना खूप आनंद वाटत असतो कारण ही खोटी पाल असते, डुप्लिकेट. आणि आता त्यांना माहिती असतं की नक्की काय होईल म्हणून मुलं आता बघतात. तर पृथ्वी मात्र आता ती पाल उचलतो तेव्हा मिताली खूप घाबरलेली असते की अरे हात लावू नकोस, ती पाल आहे, फेकून दे फेकून दे. आणि माई आणि बापू हे सगळं बघतात. माई म्हणते की आनंदीचा प्लॅन एकदम वर्क करत आहे, खूपच भारी. आणि बघा कशा उड्या मारत आहे. मिताली किती घाबरलेली आहे. तेव्हा बापू म्हणतात की हो हो चल, त्यांना बाहेर येण्याच्या अगोदर चल लवकर. तेव्हा आता मिताली इतकी घाबरलेली असते, ती बेडवरच उड्या मारत असते. पृथ्वी तिच्याकडे येत असतो. ती नको 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 करत असते, खूप घाबरूनच. तेव्हा आता पृथ्वी म्हणतो की अगं मिताली ताई, तुला कळतं का ही पाल खोटी आहे. मिताली धावतच घाबरतच बाहेर निघून पळत असते आणि हे दोघं आता ती पाल टेबलवर ठेवतात आणि तिला खूप हसत असतात, तिच्या मागे धावत असतात. तेवढ्यात मिताली घाबरत घाबरत बाहेर येते आणि बाहेर आल्यानंतर मात्र आता ती माई बापू आणि बाबा या सगळ्यांना आवाज देत असते की पाल 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 म्हणून जोरजोराने आता घरभर हिंडत असते, फिरत असते, ओरडत असते. आणि तेवढ्यात मात्र आरती आणि आर्ची ह्या दोघे एक कमाल करतात. अंगावर आता चादरी वगैरे घेऊन येतात आणि त्या मितालीला मात्र तिच्या अंगावर चादर टाकून तिला पकडतात. तेव्हा ती खूपच घाबरते, चोर 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 करत असते. आणि तेवढ्यात मात्र तेव्हा आता सगळेजण धावतच येतात. विद्याधर, धनश्री, माई, बापू, आनंदी हे सगळेजण शिल्पाताई बाहेर आलेले आहेत. आता मिताली खूप जोरजोरात ओरडत असते की चोर चोर. विद्याधर सुद्धा म्हणतो की चोर चोर. आणि आता ह्या आर्ची आणि ह्या आरती आहे तर त्या काही सोडायला तयार नसतात. त्यांनी आता मितालीच्या अंगावर चादरी टाकलेल्या आहेत. तेवढ्यात मात्र आता मिताली इतकी घाबरून गेलेली असते. युगंधर आता बाहेर येतो. विद्याधरने हातामध्ये छडी घेऊन आता मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आता युगंधर जेव्हा बाहेर येतो तो थांबा असे जोरातच ओरडतो. तेव्हा आता कुठे आर्ची आणि आरती ह्या थांबतात. त्यांनी साड्या नेसलेल्या असतात आणि लगेच आता मिताली त्यांच्या हातातून सुटते आणि डायरेक्ट शिल्पाताईला घट्ट मिठी मारते. खूप घाबरलेली असते. आणि युगंधर आता जेव्हा बघतो तेव्हा आता आर्ची आणि आरती घाबरूनच उभे असतात. तो मात्र आता युगंधर म्हणतो की आर्ची आणि आरती तुम्ही. तेव्हा
तेव्हा घरातील सगळ्यांना एक प्रकारचा शॉकच बसलेला असतो. नक्की आता हे काय सुरू आहे. आरची आणि आरती खाली मान घालून उभे असतात. त्यानंतर युगंधर आता आरतीने जी काही साडी आपल्या अंगावर घेतलेली आहे पदर, तर तो बाजूला करतो आणि ती आरती असते. तेव्हा मात्र युगंधर आरतीला म्हणतो की आरती तू. सगळेजण शॉक होऊन या दोघींकडे पाहत असतात. आता बिचाऱ्या खाली मान घालून उभे आहेत. कोणी काहीच उत्तर देत नसतं. माई आणि बापू फक्त हसत असतात. त्यावरती मात्र आता युगंधर आता रागवतो आणि तो दोघींना म्हणतो की तुम्ही दोघे इथे काय करतात. तेव्हा मात्र आता शिल्पा तर खूपच रागवते. शिल्पा लगेच म्हणते की आनंदीच्या बहिणी तुम्ही इथे काय करतात आणि काही नवीन धंदा सुरू केला की काय मुली पळवण्याचा. तेव्हा आता मिताली खूप घाबरलेली असते. ती बघत असते आणि युगंधर मात्र आता शिल्पाताईकडे रागाने बघतो. तेव्हा पृथ्वी सुद्धा रागाने आरतीवर ओरडतो आणि म्हणतो की आरती तुझी हिंमत तरी कशी झाली आमच्या घरामध्ये येऊन आता मितालीला पळवण्याची, तिला हात लावण्याची. तेव्हा शिल्पा रागाने म्हणते की बघितलंस का युगंधर, अरे मुलींच्या अंगामध्ये किती कोडकेपणा आहे. तेव्हा आनंदीला राग येत असतो, पण तरी सुद्धा आनंदी शांत उभी असते. ती काहीच उत्तर देत नाही. तेव्हा आता शिल्पा म्हणते की हिंमतच कशी झाली तुमचं आमच्या घरामध्ये हे असं येऊन करण्याची. मितालीला सुद्धा फार राग आलेला असतो. मालक साहेबांच्या घरामध्ये येऊन त्यांच्या मुलीला घेऊन जातात, काही कळतं का तुम्हाला, आणि आता मात्र तुम्हाला माफ करणार नाही. म्हणून लगेच आता शिल्पा रागरागाने म्हणते की युगंधर आत्ताच्या आत्ता पोलिसांमध्ये द्यायला सांगते मी, लवकरात लवकर पोलिसांना बोल. हो. तेव्हा आता विद्याधर लगेच म्हणतो की ताई तो अजिबात काळजी करू नको, आपला दादा आहे तर तो न्यायाचा पुजारी आहे, तो बघ त्यांना कशी शिक्षा देतो. आणि लगेच युगंधरला म्हणतो की दादा तू त्यांना शिक्षा दे, त्यांना जाब विचार. असे मात्र आता युगंधर लगेच बघत असतो. परंतु विद्याधर मात्र त्याला म्हणतो की दादा अरे त्यांना शिक्षा दे लवकरात लवकर. तेव्हा आता सगळ्यांना असं वाटतं की आरती आणि आता आरची या दोघींना शिक्षाच द्यावी. परंतु आता आनंदी सगळं काही ऐकून घेते आणि आता सगळेजण पाहत असतात. तेवढ्यात आनंदी म्हणते की मालक साहेब थांबा. तेव्हा सगळेजण आनंदीकडे बघत असतात आणि सगळ्यांच्या समोर म्हणते की मालक साहेब माझ्या बहिणीवर अजिबात रागवायचं नाही, त्यांनी जे काही केलेलं आहे ते सर्व माझ्या सांगण्यावरून केलेलं आहे. तेव्हा सगळेजण मात्र आता आनंदीकडे बघत असतात. मुलं तर खूप रागानेच बघत आहे आणि विद्याधर सुद्धा. तेव्हा आता आरची आणि आरती खाली मान घालून उभे असतात. तर आनंदी म्हणते की त्यांना हे सर्व करण्यासाठी मी सांगितलेलं होतं. तेव्हा आता पृथ्वी, मिताली आणि प्रांजल हे तर रागानेच आनंदीकडे बघत आहे. तेव्हा सगळ्यांना असं वाटतं यामागे आता आनंदीचा नवीन कोणता डाव असेल. माई आणि बापूंना हे सगळं माहिती असतं. शिल्पा सुद्धा आता आनंदीकडे बघत असते. युगंधर आनंदीकडे बघत असतो की आनंदीने हे सर्व का करण्यासाठी सांगितलं असेल. तेव्हा सगळेजण बघत असतात की नक्की काय असेल. तर मित्रांनो शेवटी हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता आनंदीने मात्र जे काही लग्नाचं सत्य आहे तर ते सर्वांच्या समोर आणण्यासाठी आणि मुलांना रूमच्या बाहेर काढण्यासाठी हे सर्व नाटक केलेलं असतं. त्यानंतर आता पृथ्वी आहे ते सगळं ऐकून घेतो आणि युगंधरला म्हणतो की तुम्हीच म्हणाला होतात ना की तुमचं लग्न कोणत्या परिस्थितीत झालेलं आहे, तुम्ही आनंदीसोबत का परिस्थितीत लग्न केलेलं आहे, आता तुम्ही या त्रासातून मुक्त व्हा, आनंदीला डिव्होर्स द्या. आणि तेवढ्यात आता सगळ्यांना एक फार मोठा धक्का बसतो. आनंदीला खूपच जास्त. आनंदीचा हात आहे तर तो दारावर आदळतो आणि हातातील बांगड्या फुटून हातातून रक्त येत असतो. युगंधर मागे वळून हे सर्व बघतो. तेव्हा पृथ्वी चुटक्या वाजवतो आणि म्हणतो की एक काय आहे ते तुम्हाला निवडावं लागेल, तर तुमची मुलं किंवा ही आनंदी. तेव्हा आनंदीला खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा आता युगंधर आनंदीकडे बघत असतो आणि त्याला पृथ्वीचा फारच राग येतो. तर मित्रांनो आता पुढे नक्की काय होईल हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.